सहसंयोज बंधाच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं, की अणू इलेक्ट्रॉनचे संधान कसे करतात, सहसंयोज बंध कसे तयार करतात आणि एकत्र कसे राहतात. आता या व्हिडिओमध्ये आपण आणखीन काही वेगळी उदाहरणे पाहूया. हायड्रोजन आणि ऑक्सिजन सारख्या वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू कसे सहसंयोज बंध तयार करू शकतात आणि एकत्र राहू शकतात ते आपण पाहणार आहोत. आणि आपण रेणूंची या विषम अणू असलेल्या रेणूंची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना कशी काढायची हे देखील पाहणार आहोत. चला पाण्याचे उदाहरण घेऊया. पाणी म्हणजे H2O आहे. याचा अर्थ इथे ऑक्सिजनचा एक अणू हायड्रोजनच्या 2 अणूबरोबर त्याचे इलेक्ट्रॉन संधान करत आहे. आणि हो, या रेणूमध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजनमध्ये फक्त सहसंयोज बंध आहेत आणि या रेणूतील सर्व अणूंचे अष्टक किंवा द्विक पूर्ण आहे. आपण त्यांची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना काढण्याचा प्रयत्न करूया आणि पाहूया की हे अणू इलेक्ट्रॉनचे संधान कसे करतात आणि स्थिर कसे होतात. आपण ऑक्सिजनपासून सुरुवात करूया. ऑक्सिजनचा अणुअंक 8 आहे. म्हणजे ऑक्सिजनच्या उदासीन अणूमध्ये त्याच्या भोवती 8 इलेक्ट्रॉन फिरत असतात आणि त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूप पण 2 स्वल्पविराम 6 असेल. म्हणजेच ऑक्सिजनच्या बाह्यतम कवचात 6 इलेक्ट्रॉन आहेत. मी ते काढण्याचा प्रयत्न करतो. हा ऑक्सिजन अणू त्याच्या भोवती 6 इलेक्ट्रॉन. मी इलेक्ट्रॉन फुलांनी दाखवणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 झालं. आपण फक्त बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन काढतो, कारण रासायनिक अभिक्रियेत अणूंचे फक्त बाह्यतम इलेक्ट्रॉन भाग घेतात. त्यामुळे आतील इलेक्ट्रॉन काढण्याची गरज नाही. आता हायड्रोजनकडे येऊया. पहा, हायड्रोजनचा अणुअंक 1 आहे. याचा अर्थ त्याच्या बाह्यतम कवचात फक्त 1 इलेक्ट्रॉन आहे. तर त्याची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना अशी असणार आहे. अशा प्रकारे H एका ठिपक्यासह. मी इथे हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन दर्शवण्यासाठी ठिपका वापरत आहे. तुम्ही फुली किंवा ठिपका यापैकी काहीही वापरू शकता. काहीही फरक पडत नाही. इथे 2 हायड्रोजन असल्याने मी इथे 2 हायड्रोजन दाखवणार आहे. ठीक आहे. आता पहा, ते दोघेही इलेक्ट्रॉनचे संधान करणार आहेत आणि अधिक स्थिर होणार आहेत. त्यांच्यामध्ये सहसंयोज बंध असणार आहे. आता ते कसं घडतं? तुम्ही व्हिडिओ थांबवू शकता आणि आधी स्वतः हे करून पाहू शकता. आता जर तुम्ही प्रयत्न केला असेल, तर पुढे जाऊया. आपल्याला माहीत आहे, की प्रत्येक अणूला स्थिर व्हायचं असतं, अगदी राजवायूसारखं. आणि आपण पाहिलं आहे, की राजवायू स्थिर असतात, कारण त्यांच्यापैकी बहुतेकांच्या बाह्यतम कवचात 8 इलेक्ट्रॉन असतात. म्हणून इथे ऑक्सिजनला सुद्धा 8 इलेक्ट्रॉन हवे असतील. एक पूर्ण अष्टक. त्याच्याकडे सध्या फक्त 6 इलेक्ट्रॉन आहेत. याचा अर्थ त्याला आणखीन 2ची गरज आहे. आता संधानाने 2 इलेक्ट्रॉन मिळवण्यासाठी त्याला 2 इलेक्ट्रॉनचे संधान करावे लागेल. बरोबर ना? तर ऑक्सिजन स्वतःचे 2 इलेक्ट्रॉन संधान करू शकतो. आता हायड्रोजनकडे येऊया. तर पहा, हायड्रोजनला स्थिर होण्यासाठी फक्त 2 इलेक्ट्रॉनची गरज असते. अगदी हेलियम या राजवायूसारखी. त्याला द्विक पूर्ण करायचे आहे. आता त्याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन आहे. त्यामुळे त्याला आणखीन एकाची गरज आहे. आता 1 इलेक्ट्रॉन मिळवण्यासाठी त्याला आणखीन 1 इलेक्ट्रॉन संधान करण्याची गरज आहे आणि इथे तो ऑक्सिजन बरोबर 1 इलेक्ट्रॉन संधान करू शकतो. तर चला ते करूया. आपण हायड्रोजन आणि ऑक्सिजनला एकमेकांबरोबर 1-1 इलेक्ट्रॉन संधान करायला लावूया. हे संधान दर्शवण्यासाठी मी वर्तुळ काढतो. तुम्ही पाहू शकता, की हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकमेकांबरोबर त्यांचा 1-1 इलेक्ट्रॉन संधान करत आहेत. जर तुम्ही फक्त हायड्रोजनवरती लक्ष केंद्रित केलं, तर तुम्हाला दिसेल, की त्याचं द्विक पूर्ण झालं आहे. हे 2 इलेक्ट्रॉन जे संधान केले आहेत, ते फक्त हायड्रोजन किंवा ऑक्सिजनचा भाग नाहीत. ते त्या दोघांच्याही भोवती फिरत आहेत. तुम्ही कल्पना करू शकता, की ते दोघांच्याही भोवती फिरत आहेत. हे दोन्ही अणू या 2 इलेक्ट्रॉनचा अनुभव घेत आहेत. त्यामुळे इथे हायड्रोजन या 2 इलेक्ट्रॉनचा अनुभव घेत असल्याने त्याचे द्विक पूर्ण होईल आणि तो स्थिर आणि आनंदी असेल. आता आपण हायड्रोजन बरोबरही तसंच करूया. हायड्रोजन, इथे हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनच्या एका इलेक्ट्रॉनसोबत संधान करेल. तो 1 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनच्या 2 इलेक्ट्रॉनसोबत संधान करू शकत नाही. सहसंयोज बंधांमध्ये परस्पर संधान घडते. दोन्ही मूलद्रव्ये एकमेकांबरोबर समान संख्येने इलेक्ट्रॉन संधान करतात. मी वर्तुळ पूर्ण करतो. आणि त्याचप्रमाणे हे ऑक्सिजनचे संधान आहे. ठीक आहे. आता तीच गोष्ट इथे घडत आहे. हे 2 इलेक्ट्रॉन त्या दोघांमध्ये संधान केले आहेत. हे दोन्ही अणू त्यांच्याभोवती फिरणाऱ्या या 2 इलेक्ट्रॉनचा अनुभव घेत असतील. तर हायड्रोजन त्याच्याभोवती 2 इलेक्ट्रॉनचा अनुभव घेतो. त्याचे द्विक पूर्ण आहे आणि तो स्थिर आहे. आता ऑक्सिजनकडे पाहूया. पहा, ऑक्सिजनकडे स्वतःचे हे 4 इलेक्ट्रॉन आहेत. पण आता हे 2 इलेक्ट्रॉन, हे संधान केलेले 2 इलेक्ट्रॉन देखील ऑक्सिजन आणि या हायड्रोजन अणूच्या भोवती फिरत आहेत. हा ऑक्सिजन अणू स्वतःभोवती 4 अधिक 4 8 इलेक्ट्रॉन अनुभवतो. त्याचे अष्टक पूर्ण आहे आणि तो स्थिर आहे. तो आनंदी आहे. तर अशा प्रकारे पाण्याचा स्थिर रेणू निसर्गात आढळतो. इलेक्ट्रॉनच्या संधानाद्वारे. तो 1-1 हायड्रोजन अणूबरोबर 1-1 इलेक्ट्रॉन संधान करतो. आता एक शेवटची गोष्ट. जर आपल्याला ही संरचना पुन्हा पुन्हा काढावी लागली, तर खूप कंटाळा येईल. म्हणजे ही वर्तुळे काढणे, हे परस्पर व्यापन दाखवणे, हे एक कंटाळवाणे काम आहे. बरोबर? आपण हे काम सोपं करू शकतो. आपण ही वर्तुळे काढून टाकू शकतो. इलेक्ट्रॉनची एक जोडी संधान केली जात आहे. म्हणजेच तिथे सहसंयोज बंध आहे. हे दाखवण्यासाठी आपण इलेक्ट्रॉनच्या जागी एक छोटी रेषा वापरू शकतो. एक सहसंयोज बंध
किंवा संधान केलेल्या इलेक्ट्रॉनची एक जोडी दर्शवण्यासाठी एक छोटी रेषा. त्याचप्रमाणे इथे एक जोडी संधान केली जात आहे, म्हणून आपण इथेही एक छोटी रेषा काढू शकतो. एक सोपी संरचना काहीशी अशी असू शकते. आपल्याकडे एक ऑक्सिजन आहे आणि आपल्याकडे 2 हायड्रोजन आहेत. त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची एक जोडी आहे. त्यांच्यामध्ये संधान केलेली म्हणजेच एक एकेरी सहसंयोज बंध. त्यामुळे एक छोटी रेषा इथे आणि एक छोटी रेषा इथे आणि ऑक्सिजनकडे 4 इलेक्ट्रॉन आहेत, जे संधानामध्ये भाग घेत नाहीत. म्हणून मी हे 4 इथे काढू शकतो. बरं तुम्हाला माहीत आहे का? हे आणखीन सोपं करण्यासाठी आपण या 4 फुल्यासुद्धा काढून टाकू शकतो आणि म्हणू शकतो, की ही आपली संरचना आहे. O एकेरी सहसंयोज आणि H आणि H ही आपली पाण्याची संरचना आहे. ठीक आहे. आता आपण आणखीन एक उदाहरण पाहूया. यावेळी माझ्याकडे कार्बन डायऑक्साईडचा रेणू आहे. इथे कार्बनचा एक अणू ऑक्सिजनच्या 2 अणूंबरोबर इलेक्ट्रॉन संधान करतो आणि हो, या रेणूमध्ये फक्त सहसंयोज बंध आहेत आणि सर्व अणूंचे अष्टक पूर्ण आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ थांबवून या रेणूची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना स्वतः काढण्याचा एक प्रयत्न नक्की करा. जर तुम्ही प्रयत्न केला असेल तर पुढे जाऊया. तर मला माहीत आहे की कार्बनच्या भोवती 6 इलेक्ट्रॉन फिरत असतात. त्यामुळे त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 स्वल्पविराम 4 असे असणार आहे. कार्बनची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना काढूया. त्याच्या बाह्यतम कवचात 4 इलेक्ट्रॉन आहेत. 1, 2, 3, 4. त्याचप्रमाणे ऑक्सिजनच्या भोवती 8 इलेक्ट्रॉन फिरत असतील. त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 स्वल्पविराम 6 आहे. म्हणजे त्याच्या बाह्यतम कवचात 6 इलेक्ट्रॉन आहेत. इथे ऑक्सिजन आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 इलेक्ट्रॉन. आणखीन एक ऑक्सिजन. 1, 2, 3, 4, 5, 6. आता कार्बनकडे पाहूया. पहा, कार्बनला स्थिर व्हायचं आहे. त्याला बाह्यतम कवचात 8 इलेक्ट्रॉन हवे आहेत. त्याच्याकडे सध्या फक्त 4 आहेत, बरोबर? याचा अर्थ त्याला आणखी 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. आणि हे 4 इलेक्ट्रॉन मिळवण्यासाठी त्याला 4 इलेक्ट्रॉन संधान करावे लागतील. म्हणून कार्बन त्याचे सर्व इलेक्ट्रॉन संधान करणार आहे. ऑक्सिजनकडे आधीच स्वतःचे 6 इलेक्ट्रॉन आहेत. त्याचे अष्टक पूर्ण करण्यासाठी त्याला आणखीन 2ची गरज आहे. आता आणखीन 2 इलेक्ट्रॉन मिळवण्यासाठी त्याला 2 इलेक्ट्रॉन संधान करावे लागतील. ऑक्सिजन आपले 2 इलेक्ट्रॉन कार्बनच्या 2 इलेक्ट्रॉनसोबत संधान करणार आहे. काहीसं अशा प्रकारे. त्याचप्रमाणे हा ऑक्सिजन त्याचे 2 इलेक्ट्रॉन कार्बनच्या 2 इलेक्ट्रॉनसोबत संधान करेल. आणि आता कार्बन या ऑक्सिजनसोबत त्याचे 2 इलेक्ट्रॉन संधान करेल. काहीसं अशा प्रकारे. आणि या ऑक्सिजनसोबत तो पुन्हा त्याचे 2 इलेक्ट्रॉन संधान करेल. आता जर तुम्ही ऑक्सिजनचं अष्टक पाहिलं तर त्याच्याकडे स्वतःचे 6 इलेक्ट्रॉन होते आणि आता कार्बनकडून 2 इलेक्ट्रॉन सुद्धा संधान केले जात आहेत. तर इथे तो स्वतःभोवती 8 इलेक्ट्रॉनचा अनुभव घेतो. त्याचे अष्टक पूर्ण आहे. त्याचप्रमाणे या ऑक्सिजनचे अष्टक सुद्धा पूर्ण आहे. आता जर आपण कार्बनवरती लक्ष केंद्रित केलं तर त्याच्याकडे स्वतःचे 4 इलेक्ट्रॉन होते आणि आता तो या 2 ऑक्सिजन अणूकडून आणखीन 4 अनुभवत आहे, म्हणून 8 इलेक्ट्रॉन. तर त्याचे सुद्धा अष्टक पूर्ण आहे. अशा प्रकारे कार्बन डायऑक्साईडचा रेणू निसर्गात अस्तित्वात येतो. जर मला हे सोप्या पद्धतीने दाखवायचं झालं तर मी इलेक्ट्रॉनच्या एका जोडीला एका छोट्या रेषेने संधान केलेल्या इलेक्ट्रॉनच्या जोडीच्या ऐवजी मी एक छोटी रेषा दाखवेन, काहीशी अशा प्रकारे. हा कार्बन आहे. इथे आपल्याकडे ऑक्सिजन आहे आणि आपल्याकडे या ऑक्सिजनसोबत 2 बंध आणि या ऑक्सिजनसोबत 2 बंध आहेत. तर इथे कार्बन आणि ऑक्सिजनच्या अणूंमध्ये दुहेरी सहसंयोज बंध आहे. त्याचप्रमाणे इथेही त्यांच्यामध्ये दुहेरी सहसंयोज बंध आहे. अशा प्रकारे कार्बन डायऑक्साईड पाण्यापेक्षा वेगळा आहे. कार्बन डायऑक्साईडमध्ये दुहेरी सहसंयोज बंध असतो. आता या व्हिडिओचा सारांश पाहूया. या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू इलेक्ट्रॉनचे संधान कसे करतात आणि सहसंयोज बंध कसे तयार करतात. आपण त्यांची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना कशी काढायची हे पाहिलं आणि ती सोप्या पद्धतीने कशी दाखवायची हे देखील पाहिलं. इथे एक मूलभूत तत्व आहे, ते म्हणजे प्रत्येक अणूला स्थिर व्हायचं असतं. अणूला आपलं अष्टक किंवा द्विक पूर्ण करायचं असतं. म्हणजे जर अणूला एका इलेक्ट्रॉनची गरज असेल तर तो 1 इलेक्ट्रॉन संधान करेल आणि जर त्याला 2 इलेक्ट्रॉनची गरज असेल तर तो 2 इलेक्ट्रॉन संधान करेल.